भटक्या कुत्र्यांचा प्रश्न इतका प्रचंड आहे, एवढा प्रचंड प्रश्न आहे की लेडीज असो, जेंट्स असो, म्हातारे कुत्रे असो पळतायत कुत्र्यांपासून. कचरा व्यवस्थापन एकदम बोगस आहे इथलं. वाहतूक ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्याशिवाय रस्त्यांच्या स्थिती ज्या आहेत त्या बहुतेक पुणेकरांना जे मणक्याचे आजार लागलेले आहेत ते सगळे पुण्यातल्या रस्त्यांमुळे लागलेले आहेत आणि तीच अवस्था, तेच रस्त्याची अवस्था इथली सुद्धा आहे. आज आम्ही मंडईतले व्यापारी आहे. आम्हाला बापना पेट्रोल पंपापासून मंडईत यायला आम्हाला स्वतःला गाड्या काढत यावं लागतं. कुठल्याही गाड्या एंट्रीत येतात, कोण काही करतं. त्याच्यावरती इथं काय ट्रॅफिकवालेच नाही आणि काय पोलीस प्रशासनाचं लक्षच नाही. आणि या ज्या बारक्या टॅक्स्या येतात ना त्या इकडून बी येतात, इकडून बी येतात, इकडून गर्दी इथं ट्रॅफिक जाम होती. पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 25 अर्थात शनिवार पेठ महात्मा फुले मंडई या प्रभागाचा पंचनामा करण्यासाठी आज टॉप न्यूज मराठीची टीम या प्रभागामध्ये आलेली आहे. इथल्या नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत, वर्षानुवर्ष कुठल्या गोष्टींवरती काम होणं अजूनही बाकी आहे, प्रलंबित प्रश्न कुठले आहेत आणि इथल्या नागरिकांना होणाऱ्या नगरसेवकाकडून नेमक्या कोणकोणत्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाऊया. काका, इतके वर्ष तुम्ही या परिसरामध्ये व्यवसाय करताय, काय नेमक्या समस्या वाटतात इथे? ट्रॅफिकची खूप समस्या इथं आपल्या चौकामध्ये. खूप म्हणजे खूप ट्रॅफिकचा त्रास होतो. ट्रॅफिकचा लोकांना खूप त्रास ट्रॅफिकचा. आणखीन काय वाटतं की इथं आणखीन या गोष्टीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे? या ट्रॅफिकमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, इकडे लक्ष द्यायला पाहिजे. लक्ष नाही कोणाकडे. तेवढं झालं तरी होईल असं वाटतं. हो होईल होईल लक्ष दिलं. आणि आता जे कोणी निवडून येतील त्यांनी पहिलं कुठलं काम करायला पाहिजे असं काही आहे का तुमच्या डोक्यात? ट्रॅफिकचंच व्हायला पाहिजे काम पहिलं. सगळ्यात बेसिक तेच. हो, बरोबर. बाजारपेठ असल्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न आहे. खूप ट्रॅफिक. बघा आता तुम्हाला दिसतंयच काय ट्रॅफिक तुंबून राहिलं. समोरच दिसतंय समोर. मला सांगण्यापेक्षा बघा ट्रॅफिक थांबलेलेच आहे आत्ता पण. शहराच्या मध्यवस्तीतला प्रभाग असल्यामुळं अतिक्रमण ही सर्वात मोठी समस्या आहे. वाहनतळांवर सुद्धा अतिक्रमण झालेले आहे. वाहनतळामध्ये सुद्धा वाहनतळाच्या आजूबाजूला सुद्धा व्यवसाय उभे राहिल्यामुळं वाहनतळाची समस्या आहे. पर्यायाने वाहनं रस्त्यावर लागतात आणि मग रस्ते सुद्धा सगळे जाम होतात. त्यामुळं वाहतुकीची समस्या जी शहराला भेडसावते त्यातला सगळ्यात मोठी समस्या ही या प्रभागामध्ये आहे आणि त्याच्यावर महानगरपालिकेकडून कुठलंही काम होत नाही हे निश्चित आहे. आणखीन कुठल्या गोष्टींमध्ये जास्त विकास काम व्हायला पाहिजे असं वाटतं? वाहतूक ही सगळ्यात मोठी समस्या आहे. त्याशिवाय रस्त्यांच्या स्थिती ज्या आहेत त्या बहुतेक पुणेकरांना जे मणक्याचे आजार लागलेले आहेत ते सगळे पुण्यातल्या रस्त्यांमुळे लागलेले आहेत आणि तीच अवस्था, तेच रस्त्याची अवस्था इथली सुद्धा आहे. आता जे कोणी निवडून येतील त्यांनी पहिलं कुठलं काम हाती घ्यायला त्यांनी पाहिजे? या दोन गोष्टींवर प्राधान्याने लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणजे इथल्या वाहतुकीची समस्या आणि रस्त्यांची स्थिती. पण ही स्थिती आतापर्यंत एवढ्या वर्षात बदलली होती का? आता बदलेल असं वाटतं? नाही, खात्री कमी आहे. बदलणं शक्य नाही आहे कारण महानगरपालिकेकडेच महानगरपालिका प्रशासनाकडेच कर्मचारी कमी आहे, स्टाफ कमी आहे, त्यामुळे ते काम होऊ शकत नाही. पण नगरसेवक आल्यावर थोडंफार बरं होईल काम? नाही अशी काय त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. नाईलाज आहे, त्यांचाही नाईलाज होईल तो. किती वर्ष तुम्ही इथे राहताय? हे 1980 पासून इथे राहतो. म्हणजे संपूर्ण आतापर्यंतचा विकास होताना पाहिला असेल तुम्ही? काहीच हो, नव्हतं हो, पुणे हो, तेव्हापासून, काही आता भरपूर नव्हतं. झाल्यापासून. तेव्हापासून आता तरी संपूर्ण विकास झाला असं वाटतं की आणखी काही समस्या जाणवतात? बहुतेक झालेलं आहे, पण हे ते पार्किंगचा प्रॉब्लेम येतो इथं. म्हणजे नो पार्किंग केलं होतं पण ते परत कोणीतरी काढून टाकले, ते बोर्ड लावलेले. त्यामुळे इथं पार्किंगचा फार मोठा प्रॉब्लेम येतो. अशा एकापुढे एक 2-3 गाड्या लागल्या की बदामी हौदापासून या चौकापर्यंत ट्रॅफिक तुंबलं जातं. दिवसभर असंच असतं? नाही, सणवार असेल तर होतो, इतर वेळेला नाही फार प्रॉब्लेम. अशी बंगारची दुकानं वगैरे आहेत ना, त्यांचा माल रस्त्यावरती असतो, त्यामुळे मग ते थोडी अडचण होते. टेम्पो लागले त्यांचे तर. मग आता जे कोणी निवडून येतील त्यांनी पहिलं कुठलं तुमचं काम करायला पाहिजे असं वाटतं? मेन म्हणजे पार्किंगची व्यवस्था व्हायला पाहिजे. इथं पार्किंग दोन्ही जवळ आहेत पण लोक इथं आणून गाड्या लावतात. मिनर्वाचं आर्यनचं पार्किंग आहे पण ते इथं आणून लावतात. पण आता या नगरसेवकांच्या निवडणुका झाल्याच्या नंतर ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा वाटते का? वाटते. मी अक्षय दामले, मी इथं 101 शुक्रवार पेठ पुणे इथं राहतो. या प्रभागात समस्या म्हणजे ट्रॅफिकची एक पार्किंगची समस्या आहे. तुम्ही बघाल तर सगळे गाड्या अशा रोडवर लागलेल्या आहेत इथं. दुसरी एक समस्या आहे की कचरा व्यवस्थापन. तर इथं मंडई परिसर आहे, तिथं अजिबात ते कचरा व्यवस्थापन अजिबात चांगलं नाही आहे.
तुम्ही बघाल तर बरेच ठिकाणी त्या मंडईपासून जर आपण शनिवारपर्यंत गेलो तर बराच कचरा दुकानदारांचा किंवा भाजीवाल्यांचा सगळा तसाच फेकून गेलेला असतो. त्याच्यामुळं कचरा व्यवस्थापन एकदम बोगस आहे इथलं. आणि तिसरी समस्या म्हणजे इथली म्हणजे की इथले रस्ते तुम्ही जर बघाल तर बरेच ठिकाणी आता हे रस्त्यांचं काम केलेलं आहे ते काही व्यवस्थित केलेलं नाही आहे. हे रस्त्यांचं काम जे केलेलं आहे त्याच्यात त्यांनी खड्डे एवढे केलेले आहेत की वर्षभरातच खड्डे होत आहेत रस्त्यांना. तर या 3 मुख्य समस्या आहेत. या 3 समस्यांवर या प्रभागात जर लक्ष दिलं तर नागरिकांची सोय होईल, राहणाऱ्या नागरिकांची. धन्यवाद. पण जे कुणी आता निवडून येतील ते याच्यावर काम करतील असं अपेक्षा आहे का? अशी अपेक्षा तर आपण ठेवायलाच पाहिजे. अपेक्षांवर दुनिया कायम आहे, त्यामुळे अपेक्षा तर आहेच डेफिनेटली. जे कोणी निवडून येईल, आमचा काय असं कोणत्या पक्षाला वगैरे असं काय आम्ही कुठल्याही पक्षाला पाठिंबा वगैरे असं काही नाही आहे. जो काम करेल त्याला मत मिळेल. अजून एक समस्या अशी आहे या प्रभागात की जुन्या वाड्यांचं बघा. आता तुम्ही हे बघा, हा जुना वाडा आहे, ह्याचं पण काय व्यवस्थित नगरपालिकेने काही कारवाई केलेली नाही आहे. इकडं एक जुना वाडा आहे. तर वाड्यांच्या समस्या पण आहेत ज्याच्यात व्यवस्थित डागडुगी आणि दुरुस्तीचं काम केलं पाहिजे. तर या प्रभागात वाड्यांचं पण एक गंभीर समस्या आहे. काका, या प्रभागातल्या समस्या काय या वाटतात? प्रभागातल्या समस्या आहेत ते घाणीचं साम्राज्य आहेत. त्यानंतर ट्रॅफिकचा अडथळे आहेत. हे जी झाडं वाढलेली आहेत त्याच्यावर कुणी लक्ष देत नाही. कॅज्युअलिटी झाली तर प्रॉब्लेम येतो. तुम्ही जर पाठीमागची झाडं बघितले असाल तर त्या झाडांचे डोलारे आणि जर हे सगळं बघितलं तर हे सगळं कुणीही लक्ष घालत नाही. त्यामुळे इथं तुम्ही त्या लोकांनी लक्ष घालावं. इथं बेवारशी गाड्या पडलेल्या असतात आणि ट्रॅफिकला सगळ्या रस्त्याला हे केलेलं असतं. तर त्याबद्दल त्यांनी लक्ष घालावं. जे निवडून येतील त्यांनी पहिलं काम हेच करावं असं वाटतं की आणखीन काही असं नाही. जो कॉर्पोरेटर निवडून येईल त्यांनी या प्रभागात व्हिजिट द्यावेत. ते 8 महिने एकदा निवडून गेलं की परत इकडे येत नाहीत. आधीचा असा अनुभव आहे. आधीचा अनुभव आहे आम्हाला. हां, आता यावेळेस परिस्थिती बदलेल असं वाटतं का? पण तसं काही सांगता येत नाही. कोण येते याच्यावर अवलंबून आहे. कुठलाही कॉर्पोरेटर निवडून गेल्यानंतर परत येत नाही. म्हणजे फक्त ज्या दिवशी इलेक्शन असेल किंवा हे असेल त्याच वेळी ते इथं येतात, घरोघरी फिरतात, परत इकडे तोंड पण दाखवत नाही. आजी, काय इथं समस्या काय आहेत? इथं आता मी इथं जन्म झालाय माझा. लहानपणापासून बघते मी. गर्दी होती इथं, सणासुदीला गर्दी होती. गाड्या येतात, गाड्या लावायला जागा नाही आणि ते काय ऐकत नाही. कुठे बी लावतात गाड्या, कुठे बी येतात, गर्दी करतात. आणि या ज्या बारक्या टॅक्स्या येतात ना त्या इकडून बी येतात, इकडून बी येतात, इकडून गर्दी, इथं ट्रॅफिक जाम होती. ते कोण लक्ष देत नाही. कोणीच लक्ष देत नाही. कोणच नाही लक्ष देत. मध्ये नगरसेवक वगैरे येतात निवडून, कोणी नाही बघत काही. कोण नाही बघत, इथे येतच नाही कोणी. मतं मागायला येतात का? मत मागायला येतात. त्यानंतर 5 वर्ष नाही नाही येत. त्यानंतर तेवढे बोलतात कसं काय, बरं आहे का, तुम्ही चांगले आहे का, बोलतात तसे, हे करतात. पण आता काय करणार, ते कामं करत नाहीत. तर पाहिजे करतात, करणारे करतात. पाहिजे तेवढी पाहिजे तेवढे नाही एवढे. आणखीन थोडं व्हायला पाहिजे. हा, अजून व्हायला पाहिजे. आता या गाड्या लावल्या, इथं रस्त्यात लावल्या, ट्रॅफिक जाम होतं का नाही. पब्लिकला किती त्रास होतो यायला जायला. चालत आले त्यांना बी त्रास होतो. आणि त्यांना बोलायला गेलं की ते म्हणतात की का आम्ही कुठे लावणार गाड्या. त्यांना सांगितलं ना तिकडं पार्किंग आहे, तिकडं जावा, तर ऐकत नाही. तिथं पार्किंग आहे, तिथं नाही जात. बरोबर. कुठे बी लावते तिथे. याच्यावरती काम केलं पाहिजे. केलं पाहिजे ना, जर लक्ष दिलं पाहिजे, बघायला पाहिजे कसं आहे काय आहे ते. आपलं सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे. स्वच्छता दिसते जरा. हां, कचरा वगैरे झाडतात. झाडतात त्या येतात, सकाळी झाडतात, करतात, कचरा बिचरा नेतात. गाडी येते, गाडीत कचरा टाकतात. त्याच्यानंतर आता ही ट्रॅफिक सारखी जास्त चालूच आहे ती. काय सध्या या प्रभागामधल्या मुख्य समस्या वाटतात ज्याच्यावरती काम होणं खूप गरजेचं आहे? आता प्रभागामध्ये सध्या ट्रॅफिकची समस्याच इथं भरपूर आहे. आता ह्या गाड्या बघा कशा रस्त्याच्या मध्ये लागल्या. त्या गाड्यांमुळं बाकीच्या गाड्यांना त्रास होतो. आणि वाड्यांच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. पण जास्त करून इथं ट्रॅफिकच्या समस्या आहेत आमच्या प्रभागात. कारण की ट्रॅफिकचं नियोजनच नाही. इथं कुठं ट्रॅफिकवालेच नाही आहेत. आता त्या बदामी हाऊस चौकात बघितलं तर त्या नवीन बिल्डिंगपाशी फुटपाथ झाला. तिथं नो पार्किंग झोन आहे तरी तिथं गाड्या लागतात. कधी त्यांच्यावर कारवाईच होत नाही. आणि ट्रॅफिक सॉल्व करायला तिथं कोणी येतच नाही कधी. आज आम्ही मंडईतले व्यापारी आहे. आम्हाला बापना पेट्रोल पंपापासून मंडईत यायला
आम्हाला स्वतःला गाड्या काढत काढत यावं लागतं. कुठल्याही गाड्या नो एंट्रीत येतात, कोण काही करतं. त्याच्यावरती इथं काय ट्रॅफिकवालेच नाही आणि काय पोलीस प्रशासनाचं लक्षच नाही आहे. आता जे कोणी निवडून येतील त्यांनी पहिलं काम कुठलं करावं असं वाटतं? तर जे कोणी निवडून येतील त्यांनी पहिलं इथलं ट्रॅफिकचं काम करावं. ट्रॅफिक सॉल्व कसं व्हावं, इथले जे राहणारे आम्ही स्थानिक नागरिक आहेत, आम्हाला इथं ट्रॅफिकचा भरपूर त्रास आहे. तेवढं त्यांनी त्याच्यावरती काम केलं पाहिजे. पण अपेक्षा वाटते करतील असं. करतील ना, आता काय नवीन नवीन चेहऱ्यांना संधी आहे, करतील. त्यांना पण सांगता येईल, आता प्रचाराला येतीलच त्यावेळेस आम्ही सांगेलच त्यांना की अशा अशा तुम्ही आमच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. काय समस्या वाटतात या प्रभागात? समस्या म्हणजे ॲक्च्युली जो तो आपापल्या पक्षासाठी काम करतोय, जनतेसाठी काम करणं पूर्वीच्या काळासारखं राहिलेलं नाही आहे. आता सगळ्यात मोठी समस्या आहे ती पार्किंगची आहे. शहरी भागात पार्किंग सेंट्रलमध्ये ठेवलेत, विदेशामध्ये किंवा इतर ठिकाणी पार्किंगनी शहराच्या कक्षेपाशी असतात. पार्किंग सिटीमध्ये येत आहेत, सिटीमध्ये पार्किंग आला ते ट्रॅफिक जाम होते सणवारला, त्याच्यासाठी कोणी वाली नाही. डिपार्टमेंटची जे मॅनपॉवर आहे ती अतिशय निम्न आहे, कमी आहे. पार्किंगची समस्या प्रचंड आहे. अतिक्रमण ही दिवसा आणि रात्री वेगवेगळी झाली. नळस्टॉप चौकात तुम्ही गेलात तर रात्री तुम्हाला तिथे चालायला जागा नाही, एवढी प्रचंड तिथे अतिक्रमणं रात्री चालू असतात. याचा वाली कोण आहे, याला विचारणारं कोण आहे हे समजत नाही आहे. प्रशासन आता नेमकं प्रशासनाचं राज्य गेले 5 वर्ष होतं. नगरसेवक असतील तर आपण त्यांना जाऊन भांडू शकतो. निदान त्या अजून नैतिक गोष्टी थोड्या आहेत की बाबा आम्हाला नाही तर जनता निवडून देणार नाही, किंवा हे फोटो हल्ली सोशल मीडियामुळे आपण टाकू शकतो. प्रशासनाची नोकरी काही जात नाही. आता आमचं तर असं मागणं आहे की जसं तुम्ही नो पार्किंगमधल्या गाड्या उचलायला पोलिसांची एक गाडी फिरत असते, तसं अतिक्रमणासाठी अतिक्रमण विभागाची गाडी का फिरत नाही? जेव्हा दिवसा तुम्हाला दिसते ते अतिक्रमण ताबडतोब जागच्या जागी उचलण्याची कारवाई तुम्ही करा. इलिगल ते सगळं थांबेल. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न इतका प्रचंड आहे. रोज न्यायालयाने काल आजच्या पेपरला सांगितलंय की तुम्ही भटकी कुत्री शैक्षणिक संस्थांच्या बाहेर हाकला. एवढा प्रचंड प्रश्न आहे की लेडीज असो, जेंट्स असो, म्हातारे कोत्रे असो पळत आहेत कुत्र्यांपासून. आणि तेवढे श्वानप्रेमी पण तयार झालेत की आमची कुत्री आम्ही सांभाळतोय म्हणून. आता यातनं मध्यम मार्ग कोणी काढायचा आहे? पूर्वीच्या काळी कुत्री पकडून नेऊन त्यांची कोंडवाड्यात भरती होत होती. आता तसं करायचं नाही. मग नेमका हा प्रश्न सोडवायचा आहे कुणी हे समजत नाही. न्यायालयालाही समजत नाही की आपण नेमकी हा भूमिका काय आहे. न्यायालय पण हातबल आहे. शहरातले बरं हे प्रत्येक शहरातले प्रश्न आहेत. हे प्रश्नावर दूर याच्यातनं कुठेही सुटका होत नाहीये. बांधकामं तुम्ही करला, वारेमाप परवानगी देता, त्या बांधकामावर तुमचं कुठलंच कंट्रोल नाहीये. रात्री अपरात्री स्लॅब टाकतायत लोक, आणि त्या बिल्डर विरुद्ध जर कोणी तक्रार करायला गेलं तर त्याच्या घरावर रात्री खरोखर म्हणजे तो घाबरून राहतोय. म्हणजे मी स्वतः समोर गेलेलो या गोष्टीला. एक मोठा माझी नामदारी होता, त्यांचं 5 एकरमध्ये बांधकाम चाललंय शहरामध्ये. ते पहाटे 3 वाजता त्यांचे JCB आणतायत, त्यांचे ते मिक्सर आणतायत आणि कामं सुरू करतायत. याला विचारलं गेलं तर कोणी म्हणजे याचं उत्तर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कोणी याला उत्तर द्यायलाच नाही. तुम्ही ज्या बांधकामाला परवानगी देताय तेव्हा तिथे तो किती वेळ काम करेल याचंही तुम्ही नियमन केलं पाहिजे. हे करायला आपल्याकडे सिस्टीमच नाही. केंद्रातनं वारेमाप निधी येतोय, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, निधी येतोय, तो आपण वापरायचा प्रयत्न करतोय, पण तो सामान्य लोकांना त्याचा लाभ मिळेपर्यंत अनेक काळ जात आहेत. आता आपण ह्याच्यातला पूल तोडला नाही, चांदणी चौकातला नाही, आपल्या ह्याच्या आनंद ऋषी चौकातला. तो पूल बांधताना आज परवा अजितदादांनी स्टेटमेंट दिला अभियंते फेल होतात आणि यांची नावं खराब होतात. म्हणजे हिथंही कुठेतरी त्या अभियंत्यांची जबाबदारी तुम्ही निश्चित केली पाहिजे. ही भरपाई कुठनं घ्यायची? जनतेने टॅक्स भरत राहायचा, सगळं करत राहायचं, ही भरपाई घ्यायची कुठनं? या गोष्टीवर काही दाबदूर झाला तर फार बरं होईल. पण आता अपेक्षा आहे की जे कोणी निवडून येतील ते करतील का खरंच या सगळ्यावरती काम? काय होतंय, सिस्टीम तुम्ही निवडून आणली ना तर ती तुमच्यासाठी काम करण्यासाठी तुम्ही जागरूक पाहिजे. एका बाजूने सिस्टीम तुम्ही जाऊन सांगितलंच नाही मला भूक लागली आईला तर आई तुम्हाला जेवायला वाढणार आहे. असं त्यासारखं वाटतं कुठेतरी की मतदारच आता जास्त जागरूक व्हायला पाहिजे. तुम्ही बेजबाबदार म्हणजे मतदानाचा दिवस आणि हे आपण महोत्सव म्हणतो आणि मस्त ट्रिपला जातो निघून. मला काहीच मतलब नाहीये. मी माझं मत देईन, नाही तर मी निघून जाईन. मला 2 दिवस सुट्टी पाहिजे कुटुंबासोबत. तू त्या 2 दिवसाचा विचार पुढल्या 5 वर्षासाठी तुला मग त्रास झाला तर ओरडायचा अधिकार मतदाराला नाहीये, तो मतदान करत नाही त्याला. पण घरात बसून ते नायक पिक्चरमध्ये दाखवले, घरात बसायचं, चहा प्यायचा आणि म्हणायचं गंदा पॉलिटिक्स. अरे तुम्ही उतरा, साफसफाई केलीच पाहिजे. निदान तुम्ही मत तरी द्या. मत द्यायची जबाबदारी पार पाडा. ते लोक बाकीचं करतील, त्यात काही चुकीचे निवडून येतील, काही चांगले निवडून येतील. तुमचा संदेश गेला पाहिजे, मास लेवलला संदेश गेला पाहिजे की आम्ही जागरूक आहोत. तुम्ही जर चुकीचं वागलात तर आम्ही तुम्हाला घरात बसवू. तेव्हाच ते घाबरते. आपल्याकडे काही
गुंड लोकांनाही आपण निवडून देतो आणि मग आपले हाल झाले की आपण कुणाला सांगू शकत नाही. बरं, आता त्याला प्रत्येकाला अधिकार दिलाय संविधानाने, मग तुम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. तुम्ही जागरूक राहा. प्रभाग क्रमांक 25 अर्थात शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडई या संपूर्ण परिसरामध्ये आज आपण फिरलो. या प्रभागामध्ये बरीच विकास कामं झालेली आहेत, मात्र मुख्य बाजारपेठ या ठिकाणी असल्यामुळे आणि बाहेरच्या लोकांची गर्दी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गर्दी आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगसाठी जागा कमी पडतीये, असे अनेक प्रश्न असलेले पाहायला मिळतात. मुख्यतः याच प्रश्नांवरती काम व्हायला हवं असं इथले मतदार आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्या मतदारांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा येणारे नगरसेवक पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर अशाच पद्धतीने पुणे शहरातल्या इतर प्रभागांमधल्या नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रभागांचा पंचनामा या शोच्या माध्यमातून आम्ही तुमच्या प्रभागापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या ज्या काही समस्या आहेत या समस्या नेमकं कोण सोडवणार आणि शनिवार पेठेतले हे नागरिक नेमकं कुणाला त्यांचं मताधिक्य देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.